4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर गेलेत। आज संपाचा 29वा दिवस आहे। या संपामुळे महाराष्ट्र राज्यातील 2 लाख अंगणवाड्या बंद आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 7,349 अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झालेत। महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 15 डिसेंबर रोजी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढला होता। मात्र शासनानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। आता संप दडपण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातोय। जिल्हा परिषदेचे अधिकारी संप मागे घ्यावा यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे। या दडपशाहीला विरोध करत महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियन कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर या नोटीसची होळी करण्यात आली। सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, उत्कर्ष पवार, माधुरी जाधव, अक्काताई पाटील, शोभा देसाई, हेमा जाधव, संगीता हावळ यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या।